हेलो फ्रेंड, चाय पी लो। खाली बघा जरा गुटके बिटकेचे पाय 4-5 वर्ष आधी बाईकने इथे मोबाईलने फार बिघडवलंय. वाजले संध्याकाळचे 9:30 आणि आम्ही दोघं निघालो अक्कलकोटसाठी. आणि मेन गोष्ट आता दादा, चेतन दादा, अमित दादा आणि आपले मठातले ठाकूर काका सगळे मिळणार आहेत चिरकोला. मग आम्ही दादाच्या ठिकाणी जाणार आहे बेसिकली. सो वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज डूइंग ॲब्सोल्युटली. आता आम्ही सगळे बसलोय, फक्त ठाकूर काकांची वाट बघतोय आम्ही. ते आले की आम्ही सगळे निघून जाऊ व्यवस्थित. फक्त ठाकूर काकांना आता काटन रोड जवळून गेला. घर माहिती आहे का दादा? घर माहिती आहे? माहिती आहे अरे. ते काय दादा आपण कुठे थांबलो आता? डायरेक्ट कुठून आता निघलो. मी आणि रोहित 4-5 वर्ष आधी बाईकने इथे ना ह्याचा काय जॅकेट बिकेट नाही आणि एवढ्या थंडीत इथे डायरेक्ट आलेलो. तुमची वाघाची कातडी आहे. हा आणि तुमची? आम्ही साधे करून माणसं साधे आहेत. पुण्याचीच आहे. आणि आता फायनली 5:30 वाजता आम्ही पोहोचलो. आता सगळे एकदम थकलेत. सो फ्रेश वगैरे हो आणि मग ते सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत इकडेच गरम पाणी घेतं. इकडनं पाणी भरून घेऊन जावं लागेल. आमची तर झाली आंघोळ. झाली का काका? आंघोळ झाली. आता आम्ही सगळे निघालोय. लवकरात लवकर दर्शन घ्यायला चाललो आता आम्ही. हेलो फ्रेंड, चाय पी लो. नाईट ड्रायव्हर, सुपर फास्ट, बेस्ट ड्रायव्हर फ्रॉम बेस्ट. हॅलो. गाडी स्पीड होती. अरे खूप फास्ट. पाठीमागे फुल जाणवला आम्हाला. आता आपण वटवृक्षाच्या इथे चाललोय दर्शनाला स्वामींच्या. आणि आता सकाळचे 6:30 वाजले तर एवढी काही गर्दी नाहीये. हा जो फोटो आहे ना, हा बघा, हा जो फोटो तो रुद्राक्षाने बनवला. भारी वाटतं. आणि याच्यात संध्याकाळी लाइटिंग होणार. आता आम्ही खूप सकाळी आलोय तर नॉर्मल लोक बसलेत. आता थोडंसं वाचून वगैरे करू आणि मग निघू आपण तोळपा महाराजांच्या मठात ना. जी मला शांती भेटली आज इथे ती खूप भारी वाटलं. आम्ही आता जवळ बसलो इथे. थोडीफार सेवा करायची जे आम्हाला वाटलं ते आम्ही केली. ती सांगू नाही शकत बट बसली. आता आम्ही चाललो आहे गुरुमठात, बाळाप्पांच्या मठात. 40,000 रुद्राक्षापासून बनवलं. इथे मी आता वाचलं. मला एवढं वेळ माहिती नव्हतं. मला एवढं माहिती होतं की रुद्राक्षापासून बनवलं, पण 40,000 रुद्राक्ष आणि ते पण पंचमुखी रुद्राक्ष सगळेच्या सगळे. हे जेवढे पण दिसतात
ज्याच्याने स्वामींचा चेहरा बनवला आहे. आता आपण गुरु मठात चाललोय, बाळप्पांच्या मठात. स्वामी असण्यापासूनची अजूनपर्यंतची हे घर आहेत तुम्हाला अजून पण, आणि दगडी घर आणि ते खूप जुनी आहे. म्हणजे विचार कर, ह्या आपण अकोलकोटमध्ये आलो ना, रिक्षा तर सोडूनच द्या, पण जेव्हा आपण चालतो ना तेव्हा पण आपण खूप विचार करून व्यवस्थित चाललं पाहिजे. का सांग? कारण की महाराज या प्रत्येक गल्लीतून चाललेले फिरले तिथे अजून वाडा, आणि खूप जुने वाडे ते. तर आपण जेव्हा त्या रस्त्याने चालतोय म्हणजे विचार करा, ह्याच्यापेक्षा मोठी काय अनुभव पाहिजे. हे जे पांढऱ्या चौकटी आहेत ना, या त्याच्यामध्ये असं झालं होतं की हे ना गुरु मंदिर ह्याचं रिनोव्हेशन चालू केलेलं, म्हणजे थोडंसं डागडुजीचं काम चालू केलं. मग अचानक काय झालं, त्यांना अशी अनुभूती आली, हे सगळे जे पाय, हे जे वाईट चौकटी केलं ना त्याच्यात स्वामींचे पाय म्हटले, आणि त्याचा आदेश असा होता की तुम्ही हे करू नका, हे जसं आहे तसंच राहू दे, म्हणून त्याच्यात पाय द्यायचा नाही. लांबून इथे आलो ना आपण बाळप्पा मठात, की छोटे छोटे गायचे पिल्लू आहेत, त्यांना खायला पण देत जा. खूप छान वाटतं आणि त्यांच्याशी थोडा वेळ टाइम स्पेंड करायला बरं वाटतं. त्यांची नावं पण आहेत, ही हरिप्रिया, नंदिनी, विष्णुप्रिया. इकडे हे जे या साईडला बघताय ना, इथे राहण्यासाठी जागा पण आहे. रामराश्रम म्हणून नाव आहे त्याचं ऑनलाईन बुकिंग होतं, पण डिरेक्टली इथे येऊन ऑन द स्पॉट बुकिंग नाही होत. सोळप्पा महाराजांच्या मठात चाललोय. जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये आले ना, खंडोबाच्या मंदिरात थांबले आणि नंतर सोळप्पा महाराजांच्या मठात. हे तुम्हाला सगळी स्टोरी माहिती आहे. मी माझा एक्सपिरियन्स, आम्ही इकडे येतो तेव्हा आम्ही काय करतो हे आम्ही तुम्हाला इन शॉर्ट सांगणार आहोत. जेव्हा स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले होते ना, तेव्हा हे जे मंदिर आहे जे इथे तुम्हाला दिसतंय, इकडेच खंडोबा मंदिरात आले होते. आणि इकडे तो जो कटडा होता ना, जिथे पादुका ठेवला होता स्वामींच्या फोटोच्या एकदम समोर, तिथे महाराज बसले होते. आणि जो एक अविंद होता जो त्यांची मस्करी उडवत होता, ती तुम्ही स्टोरी ऐकली असेल किंवा स्वामी चरित्र सारामृतमध्ये सुद्धा ऐकलं असेल, त्याचा उल्लेख आहे. तेव्हा त्यांची मस्करी जेव्हा त्यांनी उडवली ना, ती जागा ती होती. आणि त्या मंदिरापासून मग पुढचा प्रवास केला आणि सोळप्पा महाराजांच्या आपण आता वाड्यात जाणार आहोत, तिथे मग महाराज गेले. म्हणून पहिले इथे आलो आपण, आणि अक्कलकोटला कोणी येताना पहिले इथे येतं आणि मग सोळप्पा महाराज आणि बाळप्पा महाराज असं करून वटवृक्षापर्यंत जातात. आता आपण इथून सोळप्पा महाराजांच्या मठात चाललो. ते आपल्या मागे जे आहे ना, हे खाली बघा जरा, गुटके बिटकेचे पाय. हो, खाली बघून चालावं लागतं. आणि जे मागे आहे ना, ते अक्कलकोट बस स्टॉप ते एकदम जवळच आहे. एकदम बस स्टॉपच्या जवळच आहे. आणि तो सोळप्पा महाराजांचं मठ पण एकदम बस स्टॉपच्या बाजूलाच आहे, राईट साईडला. आपण खंडोबाचं मंदिर लेफ्ट साईडला आहे आणि सोळप्पा महाराजांचं मठ राईट साईडला. आता इथे 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हे करणार आहे ना, जीर्णोद्धार चालू आहे आता. म्हणजे बेसिकली सगळं रिनोव्हेशन होणार आहे, अक्कलकोट रिनोव्हेशन होणार आहे. त्याची अजून ब्लू प्रिंट किंवा काय अजून आलेलं नाही, पण ज्यावेळेस ते येईल तर मग खूप हे होणार आहे. पण हे आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांमुळे हे झालेलं आहे.
हे जे गणपतीचं छोटं मंदिर होतं, ही गणपतीची मूर्ती स्वामींनी इथे स्वामी असताना स्थापना केली होती आणि ती रुईच्या झाडातून आलेली गणपतीची मूर्ती आहे. 12 वर्षानंतर ती मूर्ती येते आणि स्वामी असताना ती आली होती. असा याचा छोटासा एक इतिहास आहे. आणि आता पण चालू आहे ना, जिथे महाराज वावरलेत, जिथे तुम्ही स्वामींची वीर पाहिले असेल, स्वामी जिथे राहायचे, बसायचे, आरामासाठी निवांत लोक त्यांच्याशी बोलण्याकरता जिथे यायचे, तो आपण ॲक्च्युली चोळप्पा महाराजांचे, हे दोन्ही चोळप्पा महाराजांचेच वाडे आहेत, हा आणि तो सुद्धा. पण आपण एक स्टेप बाय स्टेप बघतोय. हे बघा, हे स्वामींना जेव्हा हे वापरलेल्या गोष्टी, जे स्वामींनी वापरलेल्या, ही रुद्राक्षाची माळ, हे पूर्ण अंगवस्त्र, हे स्वामींनी वापरलेल्या गोष्टी आहेत. तो हे जे दिसतोय तो दंड आहे, जेव्हा स्वामी हे घेऊन चालायचे, हा दंड आहे. हे आता हे जे आहे ना, पहिल्यापासून ते आतापर्यंत चोळप्पा महाराजांपासून ते हे आता पाचवे वंशज आहेत. आणि स्वामींनी चोळप्पा महाराजांना असा वर दिला होता की तुझे 7 पिढ्या मी पोसेन, हा त्यांना आशीर्वाद होता स्वामींचा. तर त्याप्रमाणे आता ही 5वी पिढी चालू आहे. इथून पुढे अजून 2 आहेत. हे पुढे गेला दगड आहे म्हणून सांगितलं. आता आपण घरगुती एका बंगल्यात चाललोय. तिथे नाश्ता ते आजी बनवतात. स्वामीधाम नाही रे, स्वामीधामच्या मागे महालक्ष्मी म्हणून आहे, तिथे चाललो आपण. आजी आहेत त्या, इडली डोसा वगैरे असंच बनवतात. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना खाण्याकरता, तर त्या काकूंना कॉल करायचा आधी. या काकूंना आधी कॉल केला दादा, तर मग ते आपल्यासाठी व्यवस्थित व्यवस्था करून ठेवतात. पण कॉल करावा लागतो ना त्याच्यासाठी. आदल्या दिवशी गेला तर अतिउत्तम. हां, आदल्या दिवशी करून ठेवायचं येण्याच्या आधी. आणि जे कॅट पण आहे त्याला पण बघून घ्या. इथे छान लव बर्ड्स पण आहेत, खूप मस्त वाटतं. असं डायनिंग टेबल सारखं आहे. आम्ही तिथे सगळे बसलो आणि हे फक्त सगळे मोबाईलवर आहेत. कोणच वरती बघत नाही, फक्त एक. आता ह्यांनी आमचं ऐकलं म्हणून 2, बाकी सगळे मोबाईलमध्ये. मोबाईलने फार बिघडवलंय. रात्री गाडी चालवतो त्याच्यामुळे इथे जर तुम्ही 1 प्लेट डोसा खाल्ला ना, तरी त्याची प्राईस 30 रुपये आणि 15 रुपये चायची प्राईस आहे. तर तुम्ही इथे कधी पण येण्याच्या आधी ना काकूंना दिलेल्या नंबरवर कॉल करा 1-2 दिवस आधी आणि त्यांना सांगा तुम्ही किती लोक आहात, काय खायची इच्छा आहे तुमची, मेदूवडा, डालवडा, डोसा, जे काही, त्याप्रमाणे ते तुमच्यासाठी जेवण बनवतील आणि एकदम घरगुती बसून व्यवस्थित तुम्हाला जेवण जेवता येईल. याकरता हे खूप बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता, सेफ अँड साऊंड. आणि 3 लोक असू दे, 2 लोक असू दे, 15 लोक असू दे, ते फक्त 2 दिवस आधी सांगितलं सगळ्या अरेंजमेंट होतात. सो छान आहे, मला तरी स्पेशली खूप आवडलं. मी इथून पुढे जर माझ्या फॅमिलीबरोबर येणार, आता आम्ही मित्र चालू, पण मी माझ्या जर फॅमिलीबरोबर येत असेल ना, तर मी डेफिनेटली इथेच येणार. आणि हा पण आहे इथे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आताच आम्ही तिकडे जेवण जेवलं, उडपी होतं ते, पण खूप छान होतं एकदम. आणि आम्हाला खूप आवडलं. घरगुती जेवण आहे ते. हां, आणि जेव्हा तुम्ही कधी पण अक्कलकोटला येतात ना फॅमिलीबरोबर, किंवा कोणी तुमच्याबरोबर वयस्कर आहेत, लहान मुलं आहेत, आणि तुम्ही विचार करतात की तुम्हाला बाय कार यायचं आहे, म्हणजे असं कारनी यायचं आहे, तर तुम्ही अमित दादाची गाडी बघितली तर अमित दादा भाडी पण मारतो. म्हणजे तो फॅमिलीजला, फ्रेंड्सना इकडे घेऊन पण येतो. तर मी अमित दादाचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. 8 दिवस फक्त सांगा कधी यायचं. पूर्ण अक्कलकोट मी तुम्हाला फिरू शकतो. आणि अमित दादाबरोबर तुम्ही आलात तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटेल, इन्क्लुडिंग तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नसतील ना आतापर्यंत, त्या पण गोष्टी तुम्हाला कळतील. आणि फॅमिली सारखंच आहे, तर तुम्हाला काही टेन्शन नाही आहे.
स्पेशली मुली येतात, आई मुली येतात, आजी आजोबा, तुला तर माहिती आहे हो, आपण ना. काय तर त्यांना कसं जास्त पण असतं रिलायबल आणि आपल्यातलं कोणतरी हवं असतं. तर जर तूच गाडी घेऊन येतोस ना तर तुम्ही दादाबरोबर आले तर तुम्हाला अजून टेन्शन नाही. म्हणून तुझा नंबर व्हॉट्सअपचा आहे ना तो. व्हॉट्सअप आहे. हा, फक्त तुला 8 दिवस आधी थोडं दादाला हे कर. मला सांगाय म्हणजे काय होईल, व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल केला तरी चालेल. हा व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा ना. हा मेसेज म्हणजे जेणेकरून काय होईल, तो शेड्यूल त्याप्रमाणे तुम्हाला सांगेल. काही टेन्शन नाही आणि तो करेल. आम्ही पुण्याच्या जस्ट पुणे क्रॉस करू. आता हायवेलाच आहे. थोड्या वेळात आम्ही पोहोचून जाऊ. म्हणजे 1-2-2.5 तासात पोहोचू ना. 2.5 तासांनी पोहोचू आम्ही. आणि आता टी कॉफी ब्रेकसाठी थांबलो आहे. आणि जेव्हा आपण अक्कलकोटला येतो काका आणि अक्कलकोटून रिटर्न जाताना कसं वाटतं? कसं वाटतं? वाईट वाटतं. मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि आज दर्शनही अतिशय उत्तम झालं. गर्दी नव्हती. छान समाधी मठाचं दर्शन झालं आणि एकदम मन प्रसन्न झालं. मन प्रसन्न होतं. पण घरी निघतो ना जेव्हा अक्कलकोटवरून निघताना तर असं वेगळंच फिलिंग येतं की वाईट वाटतं. एक प्रकारे खरंच असं वाटतं की तिथेच राहू. ते फिलिंग येतं प्रत्येकाला. तुला चला आता आपण निघूया. भेटूयात असंच पुन्हा न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. कारण की आम्ही आता सुपर फास्ट जाणार आहे आणि ऑलमोस्ट संध्याकाळ पण होत आले. आणि असंच अक्कलकोटचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा. आपण असेच अनेक भरपूर ब्लॉग बघू ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप फुल एंटरटेनमेंट भेटेल. बाय.